दाजीपूर अभयारण्यामध्ये राधानगरी धरण व काळम्मावाडी धरणाचे पाणलोट क्षेत्र येत असल्याने या भागातील जंगल अत्यंत घनदाट बनले आहे। विपुल निसर्ग सौंदर्य, सह्याद्रीच्या पर्वतांचे रम्य दृश्य, थंडगार हवामान, अनेक दुर्मिळ पशुपक्ष्यांचे वास्तव्य व कमालीची नीरव शांतता या सर्वांमुळे दाजीपूरचे जंगल सर्वार्थाने वेगळे ठरले आहे। अशा या सर्वार्थाने नटलेल्या दाजीपूरच्या अंतरंगात किल्ले शिवगड हा दुर्ग दडलेला आहे। समुद्र सपाटीपासून 728 मीटर उंचीवर असलेला हा किल्ला निसर्गप्रेमी, दुर्गप्रेमी या सर्वांच्या भेटीपासून तसा पारखच राहिलेला आहे। येथील स्थानिकांना सुद्धा देखील शिवगड हा किल्ला या परिसरामध्ये आहे याची अजूनही माहिती नाहीये। आज आपण पाहणार आहोत असाच एक अपरिचित शिवगड किल्ला। शिवजन्मभूमी ट्रेकर्स यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत। संध्याकाळचे 5 वाजलेले आहेत आणि मी आता आहे दाजीपूर अभयारण्यामध्ये। या कोल्हापूर जिल्ह्यामधील राधानगरी तालुक्यामध्ये असलेले दाजीपूर अभयारण्य आहे। रानगावासाठी प्रसिद्ध असलेलं हे एकमेव असं अभयारण्य आहे आणि या अभयारण्यामध्ये असलेला शिवगड हा किल्ला, या किल्ल्याच्या दुर्गप्रमतेसाठी, किल्ला पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो। इथपर्यंत तुमची गाडी येते जंगलामध्ये आणि इथून ते बोर्ड आहे बघा, इथून तुम्हाला खाली उतरून जायला लागतं आणि पलीकडे किल्ला आहे। अंतर खूप जवळ आहे आता रस्ता झाल्यामुळे, परंतु पूर्ण जंगलामध्ये असलेला हा शिवगड किल्ला आहे। समुद्र सपाटीपासून 728 मीटर एवढी या किल्ल्याची उंची आहे आणि फोंडा घाटावरती लक्ष ठेवण्यासाठी फोंडा घाटाचा पहारेकरी म्हणून शिवगड किल्ल्याची निर्मिती त्या काळात केली होती। एक टहणीचा असा हा किल्ला आहे। आपण आता खाली उतरतोय, खाली उतरून पुढे थोडंसं पुन्हा वरती चढायला लागणार, मग आपण शिवगड किल्ल्यावरती पोहोचणार आहे। जैविक विविधता असलेला हा परिसर आणि त्यामध्ये असलेला हा शिवगड किल्ला समोर जो दिसतोय तो आहे शिवगड किल्ला। थोडासा ध्वज देखील त्या ठिकाणी फडकताना आपल्याला दिसतोय। थोड्या वेळात अजून तरी 2 तास आहेत, 2 तासामध्ये त्या ठिकाणी सूर्यास्त होईल, पण तोपर्यंत आपला किल्ला देखील पाहून होईल। आपल्याला आता या ठिकाणी खाली उतरून या माझे सहकारी पॉइंट ब्रेक ॲडव्हेंचर या ग्रुपसोबत आम्ही हे कोल्हापूरमधले दुर्गवैभव पाहत आहोत। मी खाली उतरून पुन्हा वरती चढायचं आहे, मग आपण शिवगड किल्ल्यावरती पोहोचणार आहोत। इथून काय बांधकामं आपल्याला दिसतात, कदाचित या ठिकाणी प्रवेशद्वार असू शकतं, कारण त्या पद्धतीची चौकीचा हा चौथरा या ठिकाणी आपल्याला दिसतोय आणि गडाचं अस्तित्व या ठिकाणापासून किल्ला सुरू होतोय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। वनदुर्ग प्रकारातील मध्यम श्रेणीचा कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यामधला दाजीपूर अभयारण्यामधील राधानगरी धरणाच्या बाजूला असलेला हा शिवगड किल्ला आहे। छत्रपती शाहू महाराजांनी वन्य प्राण्यांसाठी, खास करून रानगव्यांसाठी हा प्रदेश, हा भाग राखीव ठेवला होता। अनेक प्राण्यांचे प्रयोग या अभयारण्यामध्ये करण्यात आले होते, त्यापैकी रानगवा असलेला हा सर्वात मोठा असा परिसर, सर्वात मोठा अभयारण्य आहे। जंगलामधून शिवगड किल्ल्याच्या दिशेने जात असताना हा रानगवा या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाला आणि या ठिकाणी पाण्याची टाकी असल्यामुळे त्या पाण्याच्या शोधामध्ये हा रानगवा या ठिकाणी आलेला होता। अतिशय व्यवस्थितरित्या असलेली ही पाण्याची टाकी आहे आणि या पाणी पिण्यासाठी तो या ठिकाणी आलेला होता। अचानक झालेलं रानगव्याचं दर्शन हे आमच्यासाठी भीतीदायक होतं, परंतु त्या ठिकाणी तो लगेच निघून गेल्यामुळे आमचा गडाकडे जाणारा रस्ता या ठिकाणी मोकळा झालेला आहे। पंधरा मिनिटामध्ये आपण तिथून या गडापर्यंत पोहोचलेलो आहे आणि किल्ल्याच्या बाजूला असलेले खंदक किंवा टाकी असावी। शिवगड किल्ल्याचे भग्न प्रवेशद्वार वळणावळणाचे व गोमुख पद्धतीचे आहे। प्रवेशद्वार किल्ल्याचं तटबंदी, हा बुरुज,
बुरुजावरनं दिसणारा किल्ला. फोंडाघाट मार्गाच्या सुरक्षितेकरता मोक्याच्या जागेवरील शिवगडाची निर्मिती करण्यात आली. हा किल्ला सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्याच्या सीमेवर असल्यामुळे टेरणीसाठी अतिशय उपयुक्त आहे. हा परिसर किल्ल्याचा छोटेखानी असलेला हा किल्ला आहे. जास्त मोठा असा परिसर नाही आहे. वरती पठाराचा भाग आहे, परंतु बांधकाम जर आपण पाहिलं तर बांधकाम आपण जेव्हा या खिंडीतनं वर येतो त्या ठिकाणी आपल्याला बुरुज. किल्ल्यामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक मंदिरासारखा असा एक भाग दिसेल, परंतु ते मंदिर नसून सतीशिळा आहे. आतमध्ये जर आपण पाहिलं तरी सतीशिळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. हा बुरुज जिथे भगवा ध्वज डोलाने फडकतोय. हा बुरुज आणि मुख्य प्रवेश या साईडने आहे. सर्व अवशेष आपण पश्चिमेपर्यंत बघितलेले आहेत. वास्तूंचे अवशेष चौथरा आजही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. शिवगड किल्ल्यावरचा मोठा ध्वजस्तंभ या ठिकाणी लावण्यात आला होता, परंतु तो आता पडलेला आहे. वादळामध्ये त्याची मोडतोड झालेली आहे. उंच असलेला ध्वज शिवसाम्राज्य प्रतिष्ठान आणि हेल्प अकॅडमी फोंडाघाट यांच्या वतीनं 2018मध्ये हा लावण्यात आला होता, परंतु वादळामध्ये हा ध्वज तुटून खाली पडलेला आहे. ध्वजस्तंभापासून पश्चिमेकडे जर आपण पाहिलं तर हा पूर्ण अभयारण्याचा परिसर आहे. सुंदर असा परिसर शिवगडवरनं आपल्याला दिसतो. धरण असेल, अभयारण्य असेल, गर्द झाडी असेल आणि आता सूर्यास्त होणार आहे थोड्या वेळात. ते देखील दृश्य अतिशय छान असं दिसतंय. या ठिकाणी पाण्याची टाकी असावी. आजूबाजूला खोल अशी दरी असल्यामुळे नैसर्गिकरित्या हा किल्ला फार भक्कम आहे. पाठीमागे जर पाहिलं तर पूर्ण अभयारण्याचा परिसर या जंगल परिसर आहे आणि या बाजूला धरण आहे. आणि आपण आता आहोत शिवगड किल्ल्यावरती, माथ्यावर आहोत. अनेक चौथरे वास्तूंचे अवशेष या शिवगड किल्ल्यावरती आहे. किल्ल्यावरती शिवगड किल्ल्यावरती रानगावांचा मोठ्या प्रमाणात वावर आहे. पश्चिमेकडील असलेला हा बुरुज आहे जिथे सर्व माझे सहकारी उभे आहेत. शिवगड किल्ला आपला बघून झालेला आहे. सर्व अवशेष आपण बघण्याचा प्रयत्न केलेला आहे. शेवटचा एक बुरुज आहे जिथे ध्वजस्तंभ आहे, जिथे भगवा ध्वज आहे. तो बुरुज बघून आपण आता परतीच्या प्रवासाला लागणार आहे, कारण वेळ भरपूर झालेली. अभयारण्याच्या परिसरामध्ये आहोत. जास्त वेळ थांबणं या ठिकाणी धोकादायक देखील आहे, कारण अनेक प्राणी या जंगलामध्ये आहे. वाघ असेल, त्यानंतर बिबट्या असेल, अस्वल, रानगवे तर मोठ्या प्रमाणात आहेत. असे अनेक हिंस्र प्राणी या अभयारण्यामध्ये आहेत. त्यामुळे लवकरात लवकर गाडीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. दाजीपूर अभयारण्यामधला हा शिवगड किल्ला आपला बघून झालेला आहे आणि आता आपण परतीचा प्रवास सुरू करतोय. माझ्या पाठीमागं दिसणारा बुरुज आणि त्यावरचा परमपवित्र असा भगवा ध्वज. आणि या ठिकाणी आपला दुर्ग भ्रमंतीचा प्रवास शिवगड किल्ल्याचा थांबलेला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये असलेला अपरिचित असा शिवगड किल्ला
अभयारण्यामध्ये असलेला आणि दुर्गम भागामध्ये असल्यामुळे बरेचसे पर्यटक या ठिकाणी फिरकत नाही किंवा बऱ्याचशा लोकांना किंवा दुर्गप्रेमींना देखील हा किल्ला परिचित नाही. असा हा अपरिचित शिवगड किल्ला आज आपण पाहिलेला आहे. सूर्यास्त थोड्याच वेळात होणार आहे, त्यामुळे आपण पटपट आपल्या गाडीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. आपल्याला हा शिवगड किल्ल्याचा व्हिडिओ कसा वाटला आपण कमेंटमध्ये नक्की सांगा.